नमस्कार. प्रत्येक कुटुंबात एक कर्ता पुरुष असतो पहिल्यापासूनच. आताच्या कुटुंबात दोन कर्ते पुरुष असतात असं म्हणायला हरकत नाही हल्लीच्या काळात. पण पूर्वी कुटुंबात जो कर्ता पुरुष असायचा तो असायचा आपला बाप, म्हणजे आपले वडील. आणि वडिलांची एक आदरयुक्त भीती असायची. मला माझं बद्दल सांगावंसं वाटतं की माझे जे बाबा होते ना, ते फारच कडक होते. आणि कसं नेहमी आई आपल्याला जवळची वाटते. आपण आपल्या मनातलं सगळं आईला सांगतो. म्हणजे त्या पूर्वीच्या काळाबद्दल मी बोलते. तर आपण सगळं आपल्या मनातलं आईला सांगायचं. कारण बाबांशी एवढं बोलणं व्हायचं नाही. बोलणं म्हणजे एक भीतीच असायची, आदरयुक्त भीती. त्यामुळे सगळ्या गोष्टी आईला सांगायचं. आणि बाबांची एवढी अशी दहशतसारखं वाटायचं घरात. माझ्या घरात मी सगळ्यात धाकटी. माझ्या म्हणजे मला 4 भावंडं, त्याच्यामुळे मी 5वी होती. तर माझ्या जेव्हा दोन्ही बहिणी सासरी गेल्या आणि कधी माहेरपणाला आल्या आणि त्यांना मी अशी बाबा बसले आहेत आणि मी गादीवर लोळत पडली आहे किंवा कशीही असली, तर त्या लगेच म्हणायच्या, हे काय बाबा पुढे बसले आहेत आणि तू अशी झोपली आहेस, काय आहे हे? तर मला कळायचंच नाही की ह्या असं का म्हणतात. मग मला त्यांनी सांगितलं, आम्ही जेव्हा होतो ना तुझ्या वयाचं, तेव्हा आम्हाला खूप भीती वाटायची. आम्ही बाबा आले की अगदी अटेन्शनमध्ये राहायचं. म्हणजे ते अटेन्शनमध्ये राहणं म्हणजे भीती नव्हती, ते होता आदर. म्हणजे आपल्या घरातले वडिलांना सगळेजण वेगळाच आदर, भीती असायची पण आदरयुक्त भीती. आदर म्हणून त्या अगदी अटेन्शनमध्ये असायचा. हे बाबा आहेत तर त्यांचं आपण असं झोपणं म्हणजे एक प्रकारचं आपण आपल्या वडिलांचा अपमान करतो आहे नकळत, असं त्यांना वाटायचं. पण माझ्या वयापर्यंत जरा बाबा निवळले होते म्हणा. ते कडक होते स्वभावाने, तापट होते, निवळले होते म्हणा. आणि माझे खूपच लाड करायचे. त्यामुळे मला कदाचित त्यांच्यासारखं वागता आलं नाही आणि खूप छान बालपण गेलं. तर असा हा माझा बाप. ह्या बापावरच आजची माझी कविता आहे. ऐकूया. माझा बाप. आताचा बाप असतो ना आजच्या युगातला, तो बाप कमी आणि मित्रच जास्त असतो. आणि काळाची गरज पण ती आहे. आजच्या आईवडिलांचे जे म्हणजे मुलं असतात ना, ती मुलं आईवडिलांचे एक प्रकारचे मित्रच होतात. आणि आता काळ इतका बदलला आहे की त्यांचे मित्र होणं जास्त गरजेचं आहे. तर आता ऐकूया माझा बाप कसा होता ते. बाप माझा उंच सावळा. बाप माझा उंच सावळा, डोळे होते पाणीदार. बाप माझा उंच सावळा, डोळे होते पाणीदार. हसून खेळून सर्वांशी, वेळ प्रसंगी कडक फार. हसून खेळून सर्वांशी, वेळ प्रसंगी कडक फार. बाबा दादा पप्पा नावे जरी अनेक. बाबा दादा पप्पा नावे जरी अनेक. प्रत्येकाच्या जीवनात स्थान मात्र त्याचे एक. प्रत्येकाच्या जीवनात स्थान मात्र त्याचे एक. बाप मायेचा झरा डोळ्यातून वाहतो. बाप मायेचा झरा डोळ्यातून वाहतो. लेकरांसाठी कष्ट आयुष्यभर झेलतो. लेकरांसाठी कष्ट आयुष्यभर झेलतो. डोक्यावर छत्र त्याचे, जणू आधाराची हमी. डोक्यावर छत्र त्याचे, जणू आधाराची हमी. बाप अथांग सागर नव्हती कुठलीच कमी. बाप अथांग सागर नव्हती कुठलीच कमी. बापाच्या कष्टाचं नाही होत मोजमाप. बापाच्या कष्टाचं नाही होत मोजमाप. कुटुंब कल्याणासाठी रात्रंदिवस राबतो बाप. कुटुंब कल्याणासाठी रात्रंदिवस राबतो बाप. बाप माझा कर्तृत्ववान, मला त्याचा अभिमान. बाप माझा कर्तृत्ववान, मला त्याचा अभिमान. वाढविले आम्हाला देऊन सुसंस्काराचे दान. वाढविले आम्हाला देऊन सुसंस्काराचे दान. बापाची महती कशी वर्णू शब्दात.
बापाची महती कशी वर्णू शब्दात, शब्द अपुरे पडतात जे आहेत शब्दकोशात, शब्द अपुरे पडतात जे आहेत शब्दकोशात. कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.